साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासंदर्भात दिलेल्या निर्णयाचे आम्ही शिवसेनेच्या वतीने स्वागत करत आहोत। शिंदे फडणवीस सरकारची प्रबळ इच्छाशक्ती आणि न्यायालयात केलेली अभ्यासू मांडणी यामुळे ओबीसी बांधवांच्या आरक्षणाला मार्ग मोकळा झाला आहे। राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी गेल्या 5 दशकात केवळ पक्ष फोडाफोडीचे आणि अनेक समाजांमध्ये फूट पाडण्याचे काम केले आहे। त्यांच्या या राजकारणाला वैतागूनच महाराष्ट्रातील जनतेने त्यांना सत्तेपासून दूर ठेवले आहे। 2.5 वर्षांपूर्वी असेच फोडाफोडीचे राजकारण करून त्यांनी सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु शिवसेना भाजपची नैसर्गिक युती आता पुन्हा झाली आहे। त्यामुळे शरद पवारांनी किमान आगामी काळात तरी समाजांमध्ये भ्रम निर्माण करण्याचे राजकारण करू नये, असं मत माजी युवासेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांनी व्यक्त केले। सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी संदर्भात दिलेल्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो। वास्तविक पाहता एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब या सरकारच्या प्रबळ इच्छेमुळे या आरक्षणासंदर्भामधला जो निर्णय झालेला आहे ही त्यांच्या प्रबळ इच्छेमुळे झालेला आहे। कारण गेल्या अनेक वर्षापासून आरक्षण हे रखडवण्यात आलं होतं। शरद पवार साहेब हे अनेकदा अनेक समाजाचे आरक्षण, आज ते मराठा आरक्षण असेल, ओबीसी असेल किंवा धनगर समाजाचे एसटी आरक्षण असेल, असे आरक्षण अडवणूक करून समाजाला वेठीस धरण्याचं काम करतात। याला एक चपराक म्हणून शिंदे सरकार, युतीचं सरकार हे स्थापन झाल्या 8च दिवसामध्ये हा निर्णय लागलेला आहे। याबद्दल सर्व ओबीसींमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे। भविष्यकाळात देखील सर्व आरक्षणाचे प्रश्न असतील किंवा जे काही आजपर्यंतच्या प्रलंबित या सर्व घाणेरड्या राजकारणामुळं थांबलेलं जे काय विकास आहे हा एकनाथ शिंदे साहेब सरकार हे करण्यास कटिबद्ध आहे। याचंच उदाहरण आज आपल्याला मिळालेलं आहे।